डॅड, तर शौनकला काही इंटरेस्ट नाही आहे ना, तर मला तुम्ही जबाबदारी देऊन बघा बिझनेसची. आय प्रॉमिस मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. सगळ्या गोष्टी उलट्या होत्या. शौनक जरा जास्त हट्टीदार आहे. ज्याला काम येतंय त्याला काम करायचं नाही, ज्याला काहीच कळत नाही त्याला काम देऊ मी. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला माझी गरज नाही आहे ना. ठीक आहे, मग मी आणि मोनिका आता घर सोडून जातो. आम्ही रस्त्यावर राहू पण असं इन्सल्ट सहन करत या घरात राहणार नाही. प्रणव एक मिनिट थांब प्लीज. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. दोन्ही मुलं जर आपल्याला सोडून गेली तर कसं होईल आपलं? प्रणव, हर्षवर्धन बोला ना. ठीक आहे, मी तुला जबाबदारी द्यायला तयार आहे, पण तुला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. माझे काम करशील? सांगा ना डॅड, कुठलंही काम करायला तयार आहे. माझ्या सर्व अटीसह शौनकला इथं परत घेऊन यायचं, तर मी तुला बिझनेसची जबाबदारी देईन. आणि महत्वाचं, मंजूला आणि शौनकला एकमेकापासून दूर करायचं. जमेल तुला? डन, नक्की नक्की करून दाखवतो. हॅलो, हां, कशी आहे ग रोहिणीची तब्येत? बरं वाटतंय ना आता तिला? हां, बरी आहे. मॉम, तिकडे काय चालू आहे? सगळं ठीक आहे ना? मला खूप टेन्शन येतं हो सतत तिथलं. हो बरोबर आहे तुझं देवानी, इथे सगळं ठीक आहे, पण आत्ता रोहिणीला तुझी गरज आहे की नाही? तू तिथेच थांबायला हवंस. मॉम, मी एक करू का? बोल. मी मम्माला आपल्याकडेच घेऊन येते, म्हणजे तिलाही इकडे एकटीला सोडायला नको आणि मलाही आपल्याकडे काय चालू असेल ह्याचं टेन्शन इथे घेत बसायला नको, नाही का? आणि तसंही तिकडे तिला आणलं तर आपली अंजू आहेच आहे आता तिची काळजी घ्यायला. हो, मला काहीच हरकत नाही, पण कसं आहे ना देवानी, अशा अवस्थेत जरा आपल्या स्वतःच्या घरी असावं असं वाटतं, म्हणून मला वाटतंय. पण नाहीतर इकडे तिला घेऊन यायला काहीच हरकत नाही. अगं मॉम, त्या घरावर माझा काहीच हक्क नाहीये का? देवानी, असं म्हटलंय का मी? ठीक आहे, तू घेऊन ये तिला इकडे. आपण सगळं बघू तिचं इथे. आराम करेल ती इथे. ठीक आहे? ओके मॉम, बाय. मम्मा, मम्मा उठ ना. गेट रेडी, आपण माझ्या घरी चाललोय. काय? अगं हो, मॉमच म्हणाल्या तुझ्या मम्माला इकडे घेऊन ये म्हणून. अगं मी म्हणलं त्यांना की मम्माला इथेच कम्फर्टेबल वाटेल, इथे मी करीन सगळं तिचं, शेवटी आपलं घर ते आपलं घर ना. पण अगं काही ऐकायलाच तयार नव्हत्या. मला नाही नाही तिला इकडेच घेऊन ये, आणि आता त्यांनाही माझ्याशिवाय करमत नाही ना ग, म्हणून. हा चल, गेट रेडी. मंजिरी काकू. बेबी, काय ग, तुला शाळेत नाही जायचं का? उशीर झालाय ना. मंजिरी काकू तू विसरली? अगं आज आमच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे ना, लेट यायला सांगितलंय. अगं हो, विसरले. अगं पण तरी केस वगैरे विचारला नाहीयेस अजून? आवरायचं नाहीये का? अगं आक्की, आता तुला काय सांगू, तुला तर माझ्या घरची परिस्थिती माहितीये. अक्की, त्या कुमारने मला परत आणि माझी सासू तर माझ्याकडनं एवढी कामं करून घेते ना. मागचा अख्खा आठवडा मला फक्त डाव्या हाताने कामं करायला सांगितलीत.
इतका भरून आलाय माहितीये, काहीच करू होत नाही या हाताने. पण आता काय, नोकरी धरलीये, काम तर करायला पाहिजे ना. चल. अगं थांब, देते इथे, मी करते, तू बस. दे, ये बेबी, या. म्हणजे कुमार खूप त्रास देतो का ग? आता काय सांगू अक्के तुला, डोकं फिरलं की काही भरोसा नाही बघ यांचा. नशिबात आहे ते निभवायचं, आता दुसरं काय. अगं पण तू मुळात लग्नाला तयारच का झालीस? तुला माहिती होतं ना त्याच्या आईचा स्वभाव कसा आहे, आणि कुमार त्याच्या आईच्या शब्दाबाहेर नाही हे तुला माहिती होतं, पाहिलं होतंस ना तू. अक्के मी काय हौसेने तयार झाले का लग्नाला? लग्नाच्या दिवशी काय झालं माहितीये ना तुला? आयुष्याची माती झाली ग माझ्या, पार माती. चहा टाकते का जरा? म्हणजे अगं सकाळपासून पोटात काहीच नाहीये ना, गरगरल्यासारखं होतंय मला. अगं हो, मी ठेवलाच होता आमच्यासाठी चहा. थांब, मी तुला देते, नंतर घे. ठीक आहे, ये बाळा. साहेब तुम्ही जीजू झालात की माझे? ते तुमची साली, आधी घरवाली काय? ही अक्की आमची मुलखाची कंजूस आहे. एवढ्या मोठ्या घरची सून झाली, पण मला साधं प्रेझेंट पण दिलं नाही. पण तुम्हाला नाही सोडणार मी, चांगलं महागातलं गिफ्ट घेणार मी तुमच्याकडून. हा, एकदम टॉप क्लास. अंजू, तुझ्या बहिणीचं लग्न तिच्या पसंतीने झालंय म्हणून आनंद झालाय का या श्रीमंत घरात झाला म्हणून आनंद झाला? आणि तसंही तुला माहित असेलच ना की आम्ही त्यांच्याकडचं काहीही घेत नाही, साधं जेवत सुद्धा नाही. राहिलं इतकं काय त्यात? हा, अख्खी त्या मोठ्या घरी गेली की मग द्या. आता उद्या राहिला असं समजू आपण, मग तर झालं. मंजू, चहा दे मला. हो, देते. बस पिलो, तुम्ही बसा ना. हे का? तुझा चहा कुठे? आहोत तू. अक्के, पुढच्या वेळेस माझ्या चहामध्ये साखर जास्त घालशील ना? चला आहे ना बेबी, जायचंय ना? रेडी केलं की नाही मी तुला? म्हणजे आता मी रेडी केलं काय आणि अक्कीने केलं काय, सेमच आहे ना. माझी बहीण आहे ती. चला चला, स्कूल बस मध्ये बसायचंय ना. बहीण आहे माझी. या बाबतीत तू मॉम सारखीस, तुला कळतच नाही कोण फायदा घेत ते. सावकाश. बस.
सावकाश. गृहिणी आता इथे आलीस ना, पूर्ण आराम कर. काही लागलं तर मला सांग, देवयानी आहेच. कुठलाही संकोच करू नकोस. नाही पण थोडंसं काहीतरी वाटतंच ना मला तिथे. म्हणजे देवयानीनी खूपच आग्रह केला, नाहीतर मी. मम्मा, मी माझ्या मम्माला माझ्या घरी बोलवू शकत नाही का? आणि मॉम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, हो ना मॉम? अर्थात तुझंच घर आहे देवयानी. तू आता आराम कर, मी काहीतरी खायला घेऊन येते. हो. खरंच मालतीताई खूप चांगल्या आहेत स्वभावाने. मग सांगितलं होतं ना तुला, उगाच टेन्शन घेतेस. हो, पण ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा नसतो ना. What? ऊस? मम्मा, हे घर माझंच आहे. मी या घरची सून आहे. टेन्शन नको घेऊस तू. आराम कर, मी आलोच. सुमन, आजकाल भाजीत पुन्हा प्रचंड तेल असतं. किती वेळा सांगायचं ग तुला? कंट्रोल मध्ये ठेव जरा. सॉरी मॅडम. काय ग, आलीस का? झाली कामं सगळी? हो झाली ना मॅडम. म्हणजे बेबीची तयारी करून झाली आणि जिजी तर काय माझ्या हाताने खात नाही, मग आता संपलीच ना कामं. इतक्यात कशी काय झाली ग कामं? ठीक आहे, जा आनाचं खेळण्याचं कपाट आवर जा आणि जी काही खेळणी तुटली फुटली असतील ती सरळ टाकून दे. अंजू, तुला मॉमने काही काम नाही सांगितलंय ना आता? नसेल तर माझ्या बरोबर चल जरा, माझं काम आहे. आले मॅडम. तू कॉफी कर. मला तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही. तू हुशार आहेस. तू तुझ्या बहिणीला असं ब्लाइंड स्पॉट कसा देऊ शकतेस? फक्त चहाच तर दिलाय तिला. तुझी आभाळ कोसळल्यासारखं काय बोलताय? फक्त चहा? फक्त जो तुझा होता, तुला हवाय का नाही हे विचारलं सुद्धा नाही तिने. आणि ती या घरात ज्या कामासाठी आहे ना, ते तिने तुझ्याकडून करून घेतलं. चालाखीने. चालाखीने? शौनक, काही काय बोलताय तुम्ही? बहीण आहे ती माझी. आणि मुळात ती असं का वागेल? ती सगळं रोजच करेल बघ. ती तिचं काम तुझ्या गळ्यात टाकणार आणि तू टाकून घेणार आणि स्वतः मस्त बसून चहा पिणार. बघ तू. असू दे. तुम्हाला माहिती आहे ना कुमार किती त्रास देतो तिला. पाहिलायत ना तुम्ही त्या क्लिप मध्ये. आणि तसंही आई बाबा तिला सपोर्ट करत नाहीये. मग मी सुद्धा तसंच वागू तिच्याशी? मुळात ताईलाच म्हणून तिला इथे नोकरी करावी लागते. म्हणून मग मी माझ्या परीने मदत म्हणून. मदत? मूर्खपणा आहे हा. आणि हे सगळं फक्त चहावर थांबणार नाहीये. तुला तिच्याबद्दल जे वाटतं ना, तिला निम्म जरी वाटलं असतं ना, तर तिने तुझी चौकशी केली असती. जरी वेळीच जागी हो. ती फायदा घेते तुझा. मग काय करू? ती गरीब आहे म्हणून इतर लोक जसं तिच्याशी वागतात तसं वागू? नोकर म्हणून वागव तिला? ती गरीब आहे म्हणून इतर लोक जसे नोकरासारखे वागवतात तसं वागव? मला नाही जमणार ते. जरी बघ, वेडी आहेस का तू? मी इथे काळजीने बोलतोय. प्रश्न श्रीमंत किंवा गरीबाचा नाहीये. आणि तुला सत्य नाकारायचं असलं तर नाकार. पण ती कशी आहे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही माझ्या बहिणीबद्दल असं नाही बोलू शकत हा. आणि मुळात माझ्या बहिणीशी मी कसं वागायचं हे मी ठरवणार. तुम्ही नाही सांगायचं मला. ठीक आहे, नाही सांगत. तुला दगडावर पाय आपटायचंच आहे ना, तर आपट. मी काहीच करू शकत नाही. नकाच करू. काहीच करू नका. तुम्ही फक्त इतरांसारखं वागा. म्हणजे तू पण मला घरातल्यासारखं समजतेस? कमाल आहे. मग काय? अंजू माझी बहीण आहे. ती तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेईल. ओके ओके. यापुढे या खोलीत यायला तिला बंदी करू मी? आणखीन काही हवंय तुम्हाला? कमी सुद्धा कामं सांगत जाऊ तिला. हे पुसून दे, ते घासून दे. बघ, तू विषय ताणतीयस आता. पण नका बोलू माझ्याशी. प्लीज नका बोलू. जरी
मंजू तू घरात येऊन किती दिवस झाले? तुझा काही उपयोग झालेला नाहीये मला. त्या मंजू बद्दल टिप्स देणार होतीस ना मला. अहो मॅडम सांगितलं की अक्कीला अन्याय सहन होत नाही म्हणून. मग त्याचं काय करू मी? त्रास देतेच ना तिला. तसं नाही हो मॅडम, तुम्ही की नाही लईच भोळ्यात. अक्कीचं कसं आहे माहितीये का, तिच्यावरती एक वेळा अन्याय झाला तर ती सहन करते, पण इतर कोणावर झाला ना की ती लई कावते. तुम्हाला एक्झाम्पल देते. ही अक्की की नाही वस्तीतल्या पोरांना गोळा करून फुकटात शिकवायची कुठल्या तरी हॉलमध्ये, आणि त्याच हॉलमध्ये आमच्या वस्तीतल्या गुंडांनी पार टाकला होता. ही गेली होती माहितीये का त्याच्याशी भांडायला. लई बोल बोल बोलली, फुल राडा केला होता. कळलं का? हे असं काही असेल ना की मग ती लई चिडते, स्वतःवर कंट्रोल राहत नाही तिचा, याड्यासारखी वागते ती. मग समोर कोणी पण असलं तरी. हे बाकी मस्त सांगितलंस तू मला. आता मजा येईल. सगळे मला चिडकी आणि शॉर्ट टेम्पर्ड म्हणतात ना, आता त्या मंजूचा खरा चेहरा कळेल सगळ्यांना. ती चिडेल आणि घरात तमाशा करेल ना, तेव्हा तिची लायकी कळेल. तू बघच मंजू, मी आता काय काय करते ते. मूर्खपणा चाललाय सगळ्यांचा, पण यांना कळत नाहीये की अशा छोट्या छोट्या गोष्टींनी मंजू घरातनं बाहेर जाणार नाहीये. ही देवयानी मनाला येईल तशी वागते, पण त्यातनं काही निष्पन्न होतंय का? नाही ना. म्हणजे ती मंजू इथे कायमची राहणार आहे का आता? वेडी आहेस का तू? मी बरं राहून देईन तिला कायमचा. बेबी जे काय करायचं ना ते मीच करणार. हे म्हणजे काय करणार आहेस तू? शिजतोय माझ्या डोक्यात एक प्लॅन शिजतोय, मोठा प्लॅन. ते लुटूपुटूची लढाई आता बास झाली, आता डायरेक्ट महायुद्ध. हा, म्हणजे तू मंजूशी फाईट करणार आहेस आता? हो, ती तलवार घेऊन येईल, मी गदा घेऊन येईल आणि आम्ही दोघं युद्ध खेळू. काय बोलतीये ग? म्हणजे मी तिला सगळ्या साईड्सनी अशा कोंडीत अडकवणार आहे ना की घर सोडून जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच होणार नाही. बघ, एका दिवसात होणार नाहीये, पण जेव्हा होईल ना तेव्हा मंजू कायमची निघून जाईल. रिअली? ए मला पण सांग ना काय प्लॅन आहे, प्लीज प्लीज. आय विल when the right time comes, I will. पण बेबी, हा प्लॅन जर मला सक्सेसफुल करायचा असेल तर मला मदतीची गरज पडेल. ए मी आहे ना, मी करते मदत तुला, चालेल? थँक्यू सो मच, पण मला खऱ्या खुऱ्या मदतीची गरज आहे आणि त्याकरता मला एका खास माणसाची गरज पडेल. तर प्रॉब्लेम एवढाच आहे की खास माणूस शोधू तरी कुठे? युटेरस काढून टाकायचंय हे ठरल्यावरती माझे ना हातपायच गळून गेले होते. खूप भीती वाटत होती मला, आणि आता तर एक पोकळी निर्माण झाली असं वाटतंय शरीरात आणि मनातही. म्हणजे ज्या अवयवावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे तो अवयवच काढूण टाकायचा मला तिथे. म्हणजे आता मी संपले का? गर्भाशय काढलं म्हणजे बाईपण संपलं? तुम्ही बाईपण म्हणजे नक्की काय अगं? म्हणजे एका अवयवावर अवलंबून आहे का तुझं असणं? लोकांना काय ग, ते काही पण बोलतात. उगाच रोमॅन्टिसाइज करत असतो आपण सगळं. म्हणजे बघ ना, आपलं अस्तित्व म्हणजे नक्की काय आहे? फॅक्ट ही आहे की मी शौनकची आई आहे, मी हर्षवर्धनची बायको आहे, मी देशमुखांची सून आहे, बरोबर? पण कोणी असं म्हणतं का की हर्षवर्धन माझा नवरा आहे? नाही. अगं, आपणच आपली वेगवेगळी लेबल्स घालून आपली आयडेंटिटी संपत असतो. अगं, तुझं गर्भाशय काढलं म्हणून तुझा आईपणा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अगदी तुझी मुलगी सुद्धा. मुलं कशीही असली ना तरी आपण त्यांच्या चुका पोटात घालतो, अगदी 100 चुका पोटात घालतो. पण आई अशीच असते ना. खरंय, आपणच ही सगळी लेबल्स आपल्या गळ्यात अडकवून घेतली.
कधी मोकळ्या होणार ग आपण यातनं? कधी वेगळा विचार करायला शिकणार? कधी कधी वाटतं हे स्त्रीत्व जपणं म्हणजे समाजाने आपल्यावर जे बिरूद चिकटवलंय ना ते मिरवण्यासारखं आहे. काय करायचं आपण त्याचं? बघ, या चौकटीत आपण अख्खं आयुष्य घालवलं. काय मिळालं आपल्याला? काय हाती लागलं? शेवटी हा समाज ठरवणार का आपण कोण आहोत ते? त्यांनी ठरवायचंय. काय सुमन, झाली का सगळी कामं? का आज मूड नाहीये काम करायचा? नाही तसं काही नाही. तसं नाही तर मग कसं? कुठे गायब होतेस ग सारखी? नाही ते मी काय बोल. टॉयलेटला. आत्ता काही गरज नाहीये. काही सुचलं नाही की टॉयलेटचं कारण पुढे करायचं, बरोबर ना? तुला काय वाटलं मला काही कळत नाही? मागे एकदा डॅड गजाननला याच कारणावरून ओरडले होते, माहितीये ना? काम करा वेळच्या वेळी, पाणी जरा कमी पी. जा. देवयानी काय करताय हे? त्या गोष्टी कोणी असं ठरवून करतं का? आली, काही लोकांना स्वतःला महत्व द्यायची इतकी सवय असते ना, पण तुझ्या मर्जीने नाही चालणार आहे सगळे इथे. घरातल्या नोकरांनी काय करायचं आणि काय नाही करायचं हे ठरवणारी तू कोण आहेस? कोणी नाहीयेस तू. त्या विठ्ठलला कामावर परत काय घेतलं? डोक्यात हवाच गेली तुझ्या. हे तू काय त्या गरिबांच्या युनियनची लीडर वगैरे होणार आहेस का आता? हा, हे बघा देवयानी, अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.